विद्यार्थी मित्रांनो. तर याच्या आधी आपण GS1 इंडियन सोसायटीची चर्चा केली होती. आज आपण घेऊन आलेलो आहे सोशल जस्टिस पेपर 2. ओके. तुम्ही जर सिलेबस बघितलाय तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन पॉलिटी, सोशल जस्टिस, गव्हर्नन्स, इंटरनॅशनल रिलेशन असे 5 टॉपिक आहेत. ओके, हे माहिती आहे तुम्हाला. आता बघा की सोशल जस्टिस GS2 जर म्हटलं आपण तर टोटल 4 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. जास्त तुम्हाला सांगतो की जास्त कठीण प्रश्न नाही आहेत ऍक्च्युली, असे डिफिकल्ट नाही म्हणता येणार. पण काही ठिकाणी तुम्हाला थोडंसं स्पेसिफिक नॉलेज वापरायचं आहे, त्याच्याबद्दल पण चर्चा करू. 2 प्रश्न त्यांनी काय केलेले आहेत, हे 10 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत आणि 2 प्रश्न त्यांनी 15 मार्कचे विचारलेले आहेत. त्याच्यामुळे टोटल जे वेटेज जात आहे ते जात आहे 50 मार्काचं. ओके, 50 मार्क्सचं वेटेज आहे 250 मार्क्सच्या पेपरमध्ये. तर मला वाटतं की योग्य प्रमाणात त्यांनी प्रश्न विचारले. 4च प्रश्न मी सांगितलं होतं जेव्हा आपण रेग्युलर बॅच घेतली होती, जेव्हा आपण समग्र जे मेन्सची बॅच होती आपली 25 ची आणि 26 ला पण घेणार आहोत आपण, तर तेव्हा आणि ज्या नोट्स होत्या आपल्या, तर नोट्स मध्ये तुम्हाला 100% प्रश्न कंटेंट दिसून येत आहे. अशी एकही बीट नाही आहे की नोट्स मध्ये तुम्हाला सापडणार नाही. ठीक आहे. तर मग ऍक्च्युली त्याचं डिटेल सोल्युशन, अनालिसिस, मॉडेल आन्सर तुम्हाला आपले जे टेलिग्राम चॅनल आहेत, माझं टेलिग्राम चॅनल स्टेप अकॅडमीचं, तिथे तुम्हाला ते मॉडेल आन्सर भेटून जातील. आणि याच्याबद्दल आणखीन काय अनालिसिस असेल तर आणखीन काही व्हिडिओ मध्ये आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आहे प्रधानमंत्री. ओके, प्रश्न सांगतो. या प्रश्नाची एक वेगळीच मजा आहे, मी तुम्हाला सांगतो. प्रधानमंत्री जनधन योजना सगळ्यांना माहित आहे आपल्यापैकी. ओके, आता बघा की या योजनेमध्ये त्यांनी परफॉर्मन्स विचारलेला आहे, कसा आहे 11 वर्षाचा. जनधन योजना हॅज कम्प्लिटेड 11 इयर्स ऑफ ट्रान्सफॉर्मेटिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑन ऑगस्ट 28, 2025. ठीक आहे, 2025 मध्ये 11 वर्ष झाले असं त्यांचं म्हणणं आहे. इव्हॅल्युएट इट्स सक्सेस अँड इफेक्टिव्हनेस इन प्रमोटिंग फायनान्शियल इन्क्लुजन ऑफ डिप्राइव्ड पॉप्युलेशन. 150 वर्ड म्हणजे 10 मार्काचा प्रश्न आहे. इंग्लिश मराठी दोन्ही याच्यात चर्चा होणार आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेने 28 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या परिवर्तनकारी अंमलबजावणीची 11 वर्ष पूर्ण केली आहेत. वंचित लोकसंख्येचे आर्थिक समावेशन वाढवण्यात या योजनेच्या यशाचे व परिणामकारतेचे मूल्यमापन करा. प्रश्न काय माहितीये का, जनधन योजना आली 2014. ओके, 28 ऑगस्टला अनाऊन्स झालं. काय म्हटलंय, फक्त एक गोष्ट सगळ्यात पहिले आपल्याला माहित आहे, म्हणजे फक्त नाही, एक गोष्ट सगळ्यांना माहित आहे की काय करायचं आहे. सर, सगळ्यांना अनबँक जे लोक आहे, ज्यांच्याकडे बँकिंग अकाउंट नाही, त्याला झिरो बॅलन्स अकाउंट द्यायचं आहे, हे माहित आहे तुम्हाला. पण सोबत काय होणार आहे, फायनान्शियल लिटरसी वाढणार आहे लोकांमध्ये. सोबतच काय होणार आहे, ट्रान्झॅक्शन वाढणार आहे, सेव्हिंग्स वाढणार आहेत. सेव्हिंग्स वाढेल तर एक सेफ्टी नेट मिळेल. विशेष सर्कल ऑफ पॉवर्टी पासून ऍक्च्युली वाचवायला लोकांना काय मिळणार आहे, मदत होणार आहे. त्याच्यानंतर इवन काही लोकांना इन्शुरन्स पण देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची ती स्कीम होती. स्कीम खूप चांगली होती. जगातली फायनान्शियल इन्क्लुजनची ही सर्वात मोठी स्कीम आहे. अशा गोष्टी इंट्रो मध्ये पण तुम्ही लिहू शकता. पण प्रश्न सिंपल आहे, त्याचं सक्सेस आणि इफेक्टिव्हनेस काय आहे. सक्सेस म्हणजे किती अकाउंट ओपन झाले, अनबँक लोकांना किती अकाउंट मिळाले, महिलांना किती अकाउंट मिळाले, विकर सेक्शनला, ग्रामीण भागात किती अकाउंट मिळाले, ट्रान्झॅक्शन वाढलं का, सेव्हिंग वाढलं का, याला आपण सक्सेस म्हणू शकतो. फायनान्शियल लिटरसी वाढली की नाही, इन्शुरन्सचा फायदा झाला की नाही, असं हे जे आकडेवारी आहे, इथे स्पेसिफिक आकडेवारी माहित पाहिजे. आणि वेगवेगळ्या मॅगझिन मध्ये, आपल्या नोट्स मध्ये किंवा अजून आपण म्हणू शकतो सर्वे सारख्या ठिकाणी याच्याबद्दलची चर्चा तुम्हाला दिसून येत आहे. सगळीकडे अवेलेबल असणारा प्रश्न आहे, त्या दृष्टीनेच तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ओके, जनधन योजना 2014 मध्ये आली. फायनान्शियल इन्क्लुजनची स्कीम आहे. पहिले इंग्लिश मध्ये होत आहे, नंतर मराठीमध्ये पण चर्चा होणार आहे. प्रोव्हाइडिंग अफोर्डेबल बँकिंग सर्व्हिसेस टू अनबँक, ज्यांच्याकडे बँकिंग अकाउंट नाही त्यांच्यासाठी, रुरल पॉप्युलेशन, विकर सेक्शन, वुमन, या सगळ्या ठिकाणी अकाउंट पोहोचवायचे आहे. ओके, त्याच्यामुळे सेव्हिंग्स वाढेल, क्रेडिट, इन्शुरन्स आणि पेन्शन आणि बाकीच्या डीबीटी सारख्या स्कीम आहेत त्या लोकांपर्यंत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. पहिले काय व्हायचा, पैसा सेंटर मधून स्टेट मध्ये, स्टेट मधून डिस्ट्रिक्ट ठिकाणी, डिस्ट्रिक्ट मधून ब्लॉक मध्ये, ब्लॉक मधून व्यक्तीपर्यंत पोहोचायचं. मग आपण डीबीटी आणलं, पण लोकांकडे बँकिंग अकाउंट नव्हते, तर ते बँकिंग अकाउंट देण्याचं काम कोण केलं, ऍक्च्युली या स्कीमनी केलेलं आहे. सक्सेस अचिव्हमेंट कशी आहे बघा. वाईड कव्हरेज 2015 मध्ये लोकांकडे किती अकाउंट, किती टक्के लोकांकडे अकाउंट होते, टक्के नाही,
नंबर 14.72 करोड लोकांकडे काय होतं ऍक्च्युली अकाउंट होते, बँकिंग अकाउंट. आता काय झालेलं आहे 56.16 बँकिंग अकाउंट तुम्हाला, ओके, करोड 56.16 25 पर्यंत लोक बँकिंग अकाउंट ओपन झाले. म्हणजे ते बँक अकाउंट देणे हे एक वन ऑफ द सक्सेस आपण म्हणू शकतो. ते डॉर्मंट आहे ते वेगळी गोष्ट झाली. रुरल इन्क्लुजन जे नवीन अकाउंट ओपन झाले त्याच्यामध्ये 67% जे अकाउंट आहेत ते रुरल जे ग्रामीण भागामध्ये आणि निम शहरी भागामध्ये आहे. त्यानंतर वुमन एम्पॉवरमेंट 56% अकाउंट कोणाकडे आहेत नवीन ऍक्च्युली महिलांकडे आहे. येस, रायझिंग ट्रस्ट 2.67 लाख करोड ऍक्च्युली डिपॉझिट ऍक्च्युली या अकाउंट मध्ये जमा झालेले आहेत. व्हेरी गुड. डीबीटी इफिशियन्सी पण वाढलेली आहे, त्याच्यामुळे लिकेजेस कमी झाले आणि ट्रान्सपरन्सी वाढलेली आहे. आणि जे बिझनेस करस्पॉन्डंट असतात ते ऍक्च्युली काय करताय आपला आउटरीच वाढवत आहे. लास्ट माइल ऍक्सेस ऍक्च्युली काय आहे वाढवतच आहे. तर या प्रकारची सक्सेस याच्यामध्ये. इंट्रो मेन बॉडी गेले 30-40 शब्द, इंट्रो कन्क्लुजन 30-40 शब्द गेले, मेन बॉडीला 100-110 शब्द अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये हे बरोबर बसतं, काही टेन्शन घेऊ नका. पण लिमिटेशन काय आहे डॉर्मंट अकाउंट, तुम्हाला जर वाढवायचं असेल थोडे शब्द तर डॉर्मंट अकाउंट काय लिहू शकता तुम्ही तिथे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं ट्रान्झॅक्शन होत नाही. लो फायनान्शियल लिटरसी आणि लिमिटेड क्रेडिट यूज ऍक्च्युली लोकांनी केलेला आहे. याला तुम्ही थोडंसं वाढवू शकता, आपोआप शब्द तुमच्या याचे. तसं 150 वर्ड्स अचीव होत आहे. लक्षात घ्या, मॉडेल आन्सर देतो पहिले सांगितलं होतं, पण हे तुम्हाला लिहावं लागेल. आणि मग ऍक्च्युली की याला जास्त इफेक्टिव्ह बनवण्यासाठी काय करता येईल किंवा ते करणं किती गरजेचं आहे या प्रकारचं एक कन्क्लुजन इथे देण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री जनधन योजना revolutionize the financial inclusion by bridging the gap between banks and poor or deprived section. Going forward, emphasis on financial literacy, active usage, and credit linkage will ensure sustainable and meaningful inclusion. असं तुम्हाला द्यायचं आहे. एकदमच सिंपल ऍक्च्युली प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. पण थोडीशी आकडेवारी हे तुम्हाला माहित पाहिजे. प्रधानमंत्री जनधन योजना 2014 आणि डिप्राइव्ड सेक्शनला अनबँक जे लोक आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे बँकिंग अकाउंट नाही त्यांना बँक अकाउंट देणे, सेव्हिंग वाढवणे, फायनान्शियल लिटरसी वाढवणे, याच्यासाठी ही स्कीम आलेली आहे. अकाउंट 15ला किती होते 14.72 कोटी लोकांकडे अकाउंट होते, आता 56.16 कोटी लोकांकडे अकाउंट आहे. जे अकाउंट ओपन झाले, यश आणि उपलब्धीच विचारलेली आहे त्यांनी. ओके, ग्रामीण समावेशन 67% जे अकाउंट ओपन झाले ते ग्रामीण भागामध्ये आणि निम शहरी भागामध्ये ऍक्च्युली झालेले आहे, अर्ध शहरी ज्याला म्हणतात. 56% जे अकाउंट आहे महिलांच्या नावावर ओपन झालेले आहे. ओके, येस. त्याच्यानंतर ज्या ठेवी आहेत त्या वाढलेल्या आहेत, 2.67 लाख कोटी पर्यंत सेवी आहेत. फायनान्शियल इन्क्लुजन दिसत आहे. रुपे कार्ड वितरित करण्यात आलेले आहे, डेबिट कार्ड मिळतं रुपेचं, माहित आहे तुम्हाला किती 38.68 करोड रुपे कार्ड देण्यात आलेलं आहे. रुपे कार्ड, रुपे नाही देणार आहे कोणी तुम्हाला. ओके, डीबीटीचा ऍक्च्युली वापर वाढलेला आहे, जे ऍक्च्युली एम होतं गव्हर्नमेंटचं ओव्हरऑल इन्क्लुजन साठी, त्याचा पण ऍक्च्युली बेनिफिट आहे आपल्याला. ओके, बिझनेस करस्पॉन्डंट जे असतात, एक बँक मित्र सारखा एक असतो, तो तुमच्यापर्यंत पोहोचतो, तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नसतं, त्याच्याकडे बेसिक गोष्टी अवेलेबल असतात टेक्नॉलॉजिकल. ठीक आहे. मर्यादा सांगितल्या तुम्हाला, निष्क्रिय खाती, कमी आर्थिक साक्षरता, मर्यादित कर्ज वापर. ओके, आणि मग एक कन्क्लुजन आपण दिलेलं आहे. 150 वर्ड मध्ये बसत आहे प्रश्न, तुम्हाला सांगतो की काही प्रॉब्लेम जरी असेल, प्रधानमंत्री म्हणजे स्कीमचे प्रॉब्लेम नाही, इम्प्लिमेंटेशनचे प्रॉब्लेम आहे. या स्कीमनी काय केलेलं आहे, जे डिप्राइव्ड सेक्शन आहे, पुअर सेक्शन आहे आणि जो बँक आहे त्यातली जे ऍक्च्युली एक दरी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आर्थिक साक्षरता, सक्रिय वापर आणि कर्ज सुविधा जर वाढवल्या तर हे ऍक्च्युली स्कीमा जास्त इफेक्टिव्ह बनणार आहे, असं आपल्याला लक्षात येत आहे. चलो, हा पहिला प्रश्न होता. आणि प्रश्न 150 वर्ड मध्ये आरामात एक्सप्रेस करता येतं, फक्त की तुम्ही याच्यानंतर ज्या महत्वाच्या स्कीम्स आहेत लक्षात घ्या, याच्यानंतर काय करायचं आहे, या महत्वाच्या स्कीम आहे. मग ते ऍक्च्युली फूड सिक्युरिटीची स्कीम असेल किंवा एखादी स्किल एम्प्लॉयमेंटची स्कीम असेल किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशनची स्कीम असेल, तर अशा वेळेस त्याच्या ज्या बेसिक आकडेवारी आहे, व्हीबी रामजी तर आता आकडेवारी यायची आहे ते आल्यानंतर, पण मनरेगामध्ये किती टक्के महिलांना, किती एससी एसटी ना फायदा झाला, किती दिवस काम दिलं गेलं ऍव्हरेज, किती ऍक्च्युली वेजेस मध्ये इन्क्रीज झालेला आहे, याची बेसिक आकडेवारी तुम्हाला माहित असली पाहिजे. नोट्स मध्ये तसं दिलेलं आहे, पण त्या प्रकारे तुम्ही अभ्यास पण केला पाहिजे. ओके, आता बघा नेक्स्ट प्रश्न घेऊ. एक्सप्लेन, जरा प्रश्नाकडे बघा. एक्सप्लेन द मेजर टू रिड्यूस पॉवर्टी अँड हंगर.
ओके. तयार आहात तसं बघितलं तर याच्यामध्ये पॉलिसीज ओके आणि स्कीम्स तुम्हाला लिहायच्या आहेत आणि गव्हर्नमेंटचा अप्रोच कसा आहे बाबा याच्यामध्ये. गव्हर्नमेंटचा अप्रोच कसा आहे तसं मी त्याचा सिम्पलेस्ट आन्सर तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरी पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे याला लिहू शकता. प्रश्न समजून घ्या. सिंपल काय आहे की दारिद्र्य आणि उपासमार कमी करण्यासाठी सोल्युशन द्यायचे आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मध्ये ह्या पॉलिसीज आणि स्कीम योग्य प्रमाणात राबवणे आणि त्याच्यानंतर लॉंग टर्म मध्ये एम्प्लॉयमेंट किंवा स्किल डेव्हलपमेंट देणे असं तुम्ही लिहू शकता. इव्हन तुम्हाला ऍडिशनल पाहिजे जे अप्रोचेस आहे इंडियन गव्हर्नमेंटचे पॉवर्टी रिमूव्हलचे त्याचे एक दोन अप्रोच तुम्ही ऍक्च्युली मेन्शन करू शकता म्हणजे थोडंसं आन्सर जास्त इफेक्टिव्ह होईल. प्रश्न खूप सोपा आहे, नोट्स मध्ये अवेलेबल आहे. ओके. इंग्लिश मराठी दोन्ही होईल. कल्याणकारी राज्य आहे भारत, वेलफेअर स्टेट, committed to ensuring social and economic justice. However, poverty and hunger remain persistent challenge affecting human development and dignity. तर या भलेही वेलफेअर स्टेट असेल पण दारिद्र्य आणि भूक जे आहे क्षुधा ज्याला म्हणतात, क्षुधा असा शब्द दिला होता एकदा एमपीसी प्रिलिम मध्ये, तर हे अजून पण काय आहे चॅलेंजेस आहे ज्याच्यामुळे अजून पण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट होत नाही आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड तेवढा आपल्याला रीप करता येत नाही, त्याचे बेनिफिट नाही घेत आहे. पण जनरली काय मेजर्स काय स्कीम आणि पॉलिसीज आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशन आहे. ओके. स्किल डेव्हलपमेंट ऍक्च्युली याचं सोल्युशन असू शकतं. पर्टिक्युलर स्कीम तर आहेच पॉवर्टी हंगरच्या, पण सोबत सोबत एज्युकेशन प्रॉपर देणे, एम्प्लॉयमेंट वाढवणे आणि स्किल डेव्हलपमेंट करणे हे पण तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. व्ही बी रामजी जी आधी मनरेगा होती ती स्कीम काय करत आहे तुम्हाला इन्कम सिक्युरिटी देत आहे, वेज एम्प्लॉयमेंट देत आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी. आता बघा की इथे मी तुम्हाला या बेसिक स्कीम समजून सांगेल असं अपेक्षित घेऊ नका, याला तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथे मांडायचं आहे. ओके. ओके. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे, हा कशावर फोकस करत आहे ऍक्च्युली लक्षात घ्या. हे थोडस दोन्ही गोष्टीवर पॉवर्टी पण कमी करत आहे. ओके. पॉवर्टी जर कमी झाली तर हंगर पण ऍक्च्युली काय होत आहे टार्गेट होत आहे, हे लक्षात घ्या. ओके. वेगळ्या प्रकारे पण सांगता येईल तुम्हाला इथे. ओके. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे आपल्या इकडे, मग ते तुम्हाला 1 to 3 रुपीज मध्ये ऍक्च्युली काय करतात गहू तांदूळ बाजरी वगैरे कोर्स ग्रेन ज्याला म्हणतात ते प्रोव्हाइड करतात. ठीक आहे. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ओके. म्हणजे जे नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 75% पॉप्युलेशन पर्यंत पोहोचत आहे, पण पोहोचवण्याचं काम कोण करतं पीडीएस करत आहे. पीएम गरीब कल्याण योजना काही काही ठिकाणी तर विदाऊट कंडिशन एलिजिबिलिटी ऍक्च्युली गव्हर्नमेंट काय करत आहे तुम्हाला धान्य प्रोव्हाइड करत आहे. पोषण अभियान आहे, न्यूट्रिशन फॉर वुमन अँड चिल्ड्रन, मिड डे मील स्कीम आहे. या स्कीम मध्ये तर क्वालिटी एज्युकेशन ऍज वेल एज न्यूट्रिशन भेटलं पाहिजे, पोषण भेटलं पाहिजे असा फोकस करण्यात आलेला आहे. आयसीडीएस. ओके. हे 6 वर्षापर्यंत टार्गेट होतं. पीएम किसान तर हे इन्कम सपोर्ट आहे. नॅशनल रूरल लाईव्हलीहुड मिशन आहे, तर याच्यामध्ये ऍक्च्युली सेल्फ एम्प्लॉयमेंटला करण्यात येतं प्रमोट. स्किल इंडिया मिशन आहे एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी. तर ऍक्च्युली यालाच तुम्हाला 150 वर्ड मध्ये काय करायचं आहे एक्सप्रेस करायचं आहे, हे लक्षात घ्या. काही हार्ड अँड फास्ट असं काहीतरी वेगळं लिहिल हा, हे एखादी अमर्त्य सेनचंच नाव म्हणजे देऊ शकता असं नाही, पण हेच लिहिलं पाहिजे तेच लिहिलं पाहिजे असं काहीच नाहीये. सिंपल प्रश्न आहे. ओके. आणि हे एकामेकाला काय करतात ऍक्च्युली जर तुम्ही गरीब आहे सहसा तर हंगरचा इश्यू असतोच. ओके. तर ती गोष्ट तुम्ही तिथे मेन्शन करा, दोघांना ऍट अ टाइम टॅकल करणं गरजेचं आहे. ओके. कल्याणकारी राज्य इंट्रो मध्ये टाका. मनरेगा, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट, पीडीएस, गरीब कल्याण, पोषण अभियान, मिड डे मील स्कीम, मध्यान्ह भोजन योजना, आयसीडीएस, पीएम किसान, आजीविका एम्प्लॉयबिलिटी साठी ऍक्च्युअली रोजगार प्रोत्साहन, ऍक्च्युअली स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास असं ऍक्च्युअली स्किल डेव्हलपमेंट पण फोकस करा. काय होतं माहितीये का याच्यामध्ये आपण हंगर आणि पॉवर्टीवर फोकस करतो, स्किल डेव्हलपमेंट सारखी एखादी गोष्ट आपण विसरून जातो, तर ते मेन्शन करा ऍटलीस्ट तुम्ही. ओके. आणि याला चांगल्या प्रकारे रिप्रेझेंटेशन जर तुम्ही दिलं प्रेझेंटेशन दिलं तर खूप चांगलं असेल. ठीक आहे. 2 प्रश्न झाले 10 मार्काचे. आता आपण काय करू 15 मार्काचे 2 प्रश्न जे होते 18-19 नंबरचे ते चर्चेला घेत आहोत. मी प्रश्न तुम्हाला पहिले वाचून दाखवत आहे. समाजातील आता हा यार प्रश्न मी तुम्हाला सांगतो की याचं एक्सप्लेनेशन मी का घेत आहे मला पण माहित नाही, पण आता घ्यावं लागत आहे तुमच्यासाठी की असे पण सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. पण चांगल्या प्रकारे लिहा. या प्रश्नामध्ये एमपीएससीच्या स्टँडर्ड नुसार 15 पैकी 10 मार्क किंवा 9 मार्क पण भेटू शकतात. 9 मार्क भेटू शकतात जर तुम्ही चांगलं लिहिलं तर.
महत्वाची गोष्ट ही आहे की प्रश्न सोपा आहे, सोपे प्रश्न आणखीन येणार आहे पुढच्या वर्षी पण. ओके, पण तुम्ही असं लिहा की सोप्या प्रश्नाला जास्त मार्क आणि सोप्या प्रश्नाला तुम्हालाच मार्क कमी मिळाले तर काय फायदा सोपा प्रश्न येण्याचा. ओके, समाजातील दुर्बल घटकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या कल्याणकारी योजनांची माहिती सांगा 250 शब्दामध्ये. याचा अर्थ मी एक इंट्रो देईल, एक कन्क्लुजन देईल आणि मग काय करेल माहिती आहे का ऍक्च्युली की केंद्र सरकारच्या काही योजना सांगेल प्रमुख योजना आणि राज्य सरकारांच्या काही प्रमुख योजना सांगेल. आता राज्य सरकार मी काय केलं, मी विचार केला तेव्हा मी महाराष्ट्राचा विचार केला, पण माझ्या असं लक्षात आलं व्हिडिओ म्हणजे आता चालू केल्यानंतर की यार मी दुसऱ्या पण राज्यांच्या ऍक्च्युली ज्या योजना आहे त्या लिहू शकतो ना, त्याच्यावर पण चर्चा करून घेऊ आपण. ज्या न्यूज मध्ये आहेत त्याच्यावर चर्चा करू ना. ओके, आता बघा सेंटरच्या योजना कुठल्या आहेत, जनधन पेपर विचारला होता. ओके, तर ऑल अनबँक जे लोक आहेत त्यांना फायनान्शियल इन्क्लुजन साठी ही स्कीम आहे. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आतापर्यंत होती, पण आता हे वेबी जी रामजी झालेली आहे आणि अनस्किल्ड लोकांसाठी 100 दिवसाचा रोजगार हमी ऍक्च्युली ही देते. आयुष्यमान भारत योजना आहे हेल्थ आणि हे विमा संरक्षण पण देते ऍक्च्युली. प्रधानमंत्री आवास योजना SC ST त्याच्यानंतर महिला मायनॉरिटी. ओके, या सगळ्यांसाठी ते लिहावं लागेल तुम्हाला इथे, हे लक्षात घ्या. ओके, आणि मॉडेल आन्सर मध्ये तुम्हाला तसं अपलोड होईल आपल्या टेलिग्राम चॅनलला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्या ऍक्च्युली ते टार्गेट होतं, कारण ते विकर सेक्शन त्यांनी म्हटलेलं आहे. तर कुठले विकर सेक्शन जे आहे ना टार्गेट होत आहे ते लिहावं लागेल आन्सर मध्ये. ठीक आहे, राष्ट्रीय सहाय्य सामाजिक सहाय्यता कार्यक्रम पेन्शन आणि आर्थिक. मग इथे जे सिनियर सिटीजन आहे नॅशनल सोशल सिक्युरिटी असिस्टंट नॅशनल सोशल असिस्टंट ऍक्च्युली म्हणजे प्रोग्राम आहे ना, त्याच्यामध्ये वेगवेगळे विकर सेक्शन आहे, विडोज आहे, डिसेबल आहे, ते तुम्हाला इथे लिहावं लागेल. कारण मी सांगत आहे, लिहिलं नाही पण मी सांगत आहे, विडो झाले, डिसेबल्ड झाले ऍक्च्युली. ओके, तर हे सगळे इथे काय होत आहेत. त्याच्यानंतर सिनियर सिटीजन. ओके, हे इथे सगळे काय होत आहेत, टार्गेट होत आहे, तर तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर महाराष्ट्राचं काही स्पेसिफिक स्कीम आहे, लाडकी बहीण योजना सोबत तुम्ही इथे काय करू शकता, लाडली बहन MP ची स्कीम पण लिहू शकता. आणि बिहारमध्ये इंटरप्रिनरशिपची स्कीम आहे, 10,000 रुपये महिना मिळणार आहे, ज्याच्यामुळे ते निवडून आलं असं म्हणतात, ती पण स्कीम लिहू शकता. म्हणजे तुम्हाला फक्त महाराष्ट्र स्कीम नाही लिहायची आहे, एक दोन स्कीम दुसऱ्या पण लिहायच्या. केरळाची कुटुंबश्री आपण चर्चेला घेतली होती ऍक्च्युली, अशा प्रकारे त्या स्कीम लिहा. नंतर महाराष्ट्राची आणखी स्कीम आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. ओके, BPL आणि काही प्रमाणात APL पण याच्यात कव्हर होतात. शिवभोजन योजना, संजय गांधी निराधार योजना, गरजूंना आर्थिक मदत, श्रावणबाळ सेवा योजना वृद्धांसाठी आहे विकर सेक्शन, राज्य शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, किंवा अजून पण योजना तुम्हाला माहित असेल तर त्या लिहा. प्रश्न 15 मार्कासाठी अतिशय सोपा आहे. आता असाच प्रश्न येणार नाही, पण एखादी पॉवर्टी रिमूव्हल साठी किती योजना आहेत, कुठल्या योजना आहे सेंटर स्टेटचा, असा प्रश्न येऊ शकतो. हंगर साठी सेंटर स्टेटच्या कुठल्या योजना आहेत असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. आणि तिथे मग स्टेटच्या योजना म्हटलं तर दुसऱ्या पण स्टेटच्या काही योजना ज्या न्यूज मध्ये आहे ते तुम्हाला तिथे समजलं पाहिजे. आणि मग कुठल्या विकर सेक्शन साठी जर असं विचारलं तर कुठले कुठले विकर सेक्शन आहे ते इथे आपल्या मॉडेल आन्सर मध्ये आता नाही पण नंतर ऍड होऊन जाईल, मी सांगितलं पण तुम्हाला, ते तिथे ठळक दिसलं पाहिजे, म्हणजे तो प्रश्न कसा असेल तुम्हाला तो जास्तीत जास्त मार्क देणार आहे. चलो, दोन प्रश्न सॉरी 3 प्रश्न झालेले आहेत. चौथा प्रश्न बघा, मानवी संसाधनाच्या विकासात आरोग्य आणि शिक्षणाची भूमिका स्पष्ट करा. रोल ऑफ हेल्थ अँड एज्युकेशन इन डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स. ह्युमन रिसोर्स काय असतो, ओके, ह्युमन रिसोर्स असे ऍक्च्युली लोक असतात जे इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्युट करतात डिरेक्टली आणि इनडिरेक्टली. ऑर्गनाइज सेक्टर मधले लोक, अनऑर्गनाइज सेक्टर मधले लोक, हे ह्युमन रिसोर्स आहेत. आणि काही लोक जे स्टुडंट आहेत, तुम्ही जे आहे ते फ्युचर मध्ये कॉन्ट्रीब्युट करणार आहे, आणि याला आपण काय म्हणू शकतो ऍक्च्युली, याला आपण म्हणू शकतो ह्युमन रिसोर्स. ठीक आहे, पण आता ते डेव्हलप करण्यासाठी शिक्षणाचा आणि आरोग्याचा काय रोल आहे बघा. शिक्षणाचा काय रोल आहे, शिक्षण काय करतं की सगळ्यात पहिले तुम्हाला डिसिप्लिन बनवतं, नॉलेजेबल बनवतं, स्किल देतं, हे लिहायचं आहे पुढे वेगळ्या प्रकारे, त्याचं मॉडेल आन्सर आहे. ओके, तुम्हाला क्रिएटिव्ह बनवतं, याच्यातून काय होतं की तुम्ही चांगले ऍक्च्युली म्हणजे काय म्हणू शकता, इनोव्हेशन सुरू करू शकता, एंटरप्रिनरशिप सुरू करू शकता, तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळू शकते. त्यांनी पण ऍक्च्युली काय होतं, अल्टिमेटली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ह्युमन रिसोर्स बनले ऍक्च्युली. आरोग्य जर म्हटलं तर स्पेसिफिकली काय आहे की आरोग्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढते. काय वाढते ऍक्च्युली, प्रोडक्टिव्हिटी वाढते. तुम्ही एज्युकेटेड आहात
पण तुम्ही जर हेल्दी नाही आहे तर तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी असेल आणि असे जास्त हेल्थ इश्यू असतील सोसायटीमध्ये तर ओव्हरऑल सोसायटीची काय असेल ऍक्च्युली प्रोडक्टिव्हिटी कमी असेल. मग आपल्याला जर इव्हन 2-3 पॉईंट तुम्हाला सांगायचं आहे की कॅपेबिलिटी अप्रोच मध्ये अमर्त्य सेन ऍक्च्युली या दोन्ही गोष्टीवर फोकस 2-3 गोष्टीवर फोकस करतात, पण ऍक्च्युली दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. हे तुम्हाला लिहावं लागेल कॅपेबिलिटी अप्रोच, अमर्त्य सेन आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड मध्ये. जर तुम्हाला डेमोग्राफिक डिव्हिडंड रिप करायचाच आहे, जास्त बेनिफिट घ्यायचा आहे, तर हेल्थ अँड एज्युकेशनवर तुम्ही इन्व्हेस्टमेंट जास्त केली पाहिजे आणि त्याच्यावर म्हणजे तसं सुपरविजन पण असलं पाहिजे, असं पण तुम्ही देऊ शकता. ओके, इंग्लिश मराठी ह्युमन रिसोर्स, ज्ञानी कौशल्य आणि क्षमतावान आरोग्य जे लोक असेल त्याला आपण ह्युमन रिसोर्स म्हणू शकतो. शिक्षणाची भूमिका ज्ञान कौशल्य विचारशक्ती वाढवणे रोजगार क्षमता वाढवणे होय. ओके, उत्पादन क्षमता प्रोडक्टिव्ह नॉट रिप्रोडक्टिव्ह. ओके, यस, विशियस सर्कल सायकल ऑफ पॉवर्टी पण एक ब्रेक करण्याला हे मदत करते. एंटरप्रिनरशिप इनोव्हेशन नवोपक्रम तांत्रिक प्रगती सामाजिक समावेशनासाठी इव्हन सोशल मोबिलिटीसाठी ऍक्च्युली हे महत्वाचं आहे. आरोग्याची भूमिका करता आपल्याला कार्यक्षम आणि उत्पादनक्षम बनवतं ऍक्च्युली. ओके, आणि त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. कॅपेबिलिटी अप्रोच वर पण मी फोकस केलेला आहे आन्सर मध्ये. ओके, एज्युकेशन आणि हे हेल्दी असलं पाहिजे इंडिव्हिज्युअल. डेमोग्राफिक डिव्हिडंडचा पण एक पॉइंट दिलेला आहे, आवश्यक आहे. शिक्षण आणि आरोग्य हे डेमोग्राफिक डिव्हिडंडसाठी अत्यावश्यक आहे, कारण तरुण लोकसंख्या कुशल व निरोगी मनुष्यबळात रूपांतर करणे आवश्यक असते. ओके, तर अशा प्रकारे त्यांनी आणखीन एक सिंपल प्रश्न विचारलेला आहे. रोल ऑफ एज्युकेशन मराठीत झालं, इंग्लिश मध्ये सांगायचं आता. ओके, आपला सैराटचा म्हणजे प्रभाव आज म्हणजे सैराट वरून ऍक्च्युली नाही झाला माहिती का, सैराट वर ऍक्च्युली एमपीएससीचा इम्पॅक्ट झालेला आहे. दोन्ही याच्यात सांगावं लागतं स्टुडंटला. एचआरडी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे काय, प्रोसेस ऑफ इम्प्रुव्हिंग नॉलेज स्किल ॲबिलिटीज अँड हेल्थ ऑफ पीपल टू मेक देम मोर प्रोडक्टिव्ह अँड कॅपेबल. ओके, आणि की सोशल डेव्हलपमेंटची ऍक्च्युली हे आहे. रोल ऑफ एज्युकेशन नॉलेज वाढवणे, क्रिटिकल थिंकिंग वाढवणे, स्किल एम्प्लॉयबिलिटी वाढवणे. ओके, मोर प्रोडक्टिव्ह आणि अडॅप्टेबल बनवणे लोकांना. आज जर तुम्ही एज्युकेशन घेऊन तर तुम्ही नवीन स्किल किंवा नवीन पण विचार ऍक्च्युली अडॉप्ट करू शकता. हे एज्युकेशनची सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही काय कसं शिकले त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्ही स्वतःला कसं चेंज करू शकता. आज एआयच्या जमान्यामध्ये मला वाटतं की आज जे मी लेक्चर घेत आहे 2000 किंवा आज जे शिक्षण तुम्ही घेताय, आज जे मी शिकवत आहे, कदाचित हे 1 वर्षामध्ये ऍब्सोल्यूट म्हणजे ऍक्च्युली हे म्हणजे खूपच आउटडेटेड होण्याची शक्यता पण आहे. पण जर तुम्ही एज्युकेटेड आहे तर काहीतरी तुम्ही नवीन पण करू शकता. ओके, सोशल मोबिलिटीसाठी हे इम्पॉर्टंट आहे. इनोव्हेशन वाढवतं, टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस होते, सोशल इन्क्लुजन वाढतं, सोशल मोबिलिटी वाढते, म्हणून एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे. येस, हेल्दी पॉप्युलेशन कशी असते ऍक्च्युली प्रोडक्टिव्ह आणि इफिशियंट असते. ओके, तर त्याच्यामुळे हेल्थ आणि एज्युकेशन वर काय आहे जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. डेमोग्राफिक डिव्हिडंड साठी इम्पॉर्टंट आहे. अमर्त्य सेनचा कॅपेबिलिटी अप्रोच पण मी सांगितलेला आहे. तर अशा प्रकारे ओके 4 प्रश्न ऍक्च्युली आपण काय केलेले आहेत विचारले होते एमपीएससी ने, ते आता आपण काय केलेले आहेत डिस्कस केलेले आहेत. प्लस जे नोट्स होते आपल्या त्याच्यातून प्रश्न आलेले आहे. नोट्स आता पण सोशल जस्टिस जर तुम्ही सर्च केला इंग्लिश मराठी तर टेलिग्राम चॅनलला अवेलेबल असेल. 2026 मध्ये काय होईल याच्यामध्ये स्लाइट मॉडिफिकेशन होईल, कारण आता बघा ना पेपर झाला मे, त्यासाठी नोट्स बनवल्या होत्या. असं काय विशेष चेंज होणार नाही या 4-5 महिन्यामध्ये तसं बघितलं तर, कारण नवीन सर्वे थोडी येणार आहे ना. सर्वेनुसार चेंज होतं याच्यामध्ये जास्तीत जास्त, किंवा एखादी स्कीमचं इम्प्लिमेंटेशन थोडंसं बदलवण्यात येतं, पण ते आता तर काही दिसत नाही 4-5 महिन्यात काय होईल. म्हणून त्याच नोट्स मॉडिफाय पण होतील ऑक्टोबरमध्ये. ऑक्टोबरच्या एक्झाम साठी, जून मध्ये तुम्ही अभ्यास कराल तर मग ऍक्च्युली तुम्हाला अभ्यास कंटिन्यू करायचा आहे. प्रश्न सोपे आणि मीडियम लेवलचे एक्सपेक्ट करायचं आहे. थोडंसं डेटा ज्याकडे सोशल जस्टिस पेपर साठी असला पाहिजे असं मला वाटत आहे. ओके, तर अशा प्रकारे हे तुम्हाला करायचं आहे. आणि यासाठी पुस्तक अवेलेबल नाही. खूप लोक म्हणतात सर सोशल जस्टिसचं पुस्तक नाही, पुस्तक अवेलेबल नाहीये. सरळ तुम्हाला काय करायचं आहे नोट्सच वाचायचे आहे. इंग्लिश मराठीच्या जवळपास 100 पेजेसच्या नोट्स आहेत. 100 पेजेस 4 क्वेश्चन. बाबा तुम्ही दुसऱ्या विषयाला 400-500 पेजेस वाचत आहे, आमच्या 4 क्वेश्चन साठी तुम्ही 100 पेजेस तर वाचलेच पाहिजे असं मला वाटत आहे. चांगली डील आहे ऍक्च्युली. ओके, अजून काही याच्यानंतर इव्हन सोशलॉजीचं पण डिस्कशन होणार आहे आपल्या चॅनलवर, तर मग स्टे ट्यून. थँक्यू.